नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2023 तर्फा एसएससी जीडीची जी परीक्षा आहे मित्रांनो हे 7 मार्च 2024 ला झालेली आहे आणि अजूनही एसएससी जीडी भरतीची आन्सर की आली नाही आहे. जेव्हा सुद्धा एसएससी जीडीची परीक्षा होते तर तिथून ज्या मित्रांनो 7 दिवसाच्या अंतर ज्या एसएससी जीडी भरतीची आन्सर की येत असते. पण या ठिकाणी तर मित्रांनो आन्सर की जर बघितलं तर जवळपास मित्रांनो 14 मार्चला या ठिकाणी एसएससी जीडी भरतीची आन्सर की यायला पाहिजे होती. तर अजून ज्या मित्रांनो इथून 14 दिवस जास्त लेट झाले तरी एसएससी जीडी भरतीची जी मित्रांनो आन्सर की आली नाही आहे. तर पहा मित्रांनो आजची व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी मित्रांनो यावर्षी जी आहे थोडीशी त्यांची जी मित्रांनो षडयंत्र या ठिकाणी चालू आहे तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पहा यावेळेस काय होणार आहे मित्रांनो तुमचं जे फिजिकल आहे हे फिजिकल कधी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजची व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर यावर्षी जे मित्रांनो लेखी परीक्षेचा कट ऑफ सुद्धा कमी लागणार आहे एसएससी जीडी भरतीचा. त्याचबरोबर फायनल कट ऑफ सुद्धा मित्रांनो यावर्षी कमी लागणार आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला कारण सांगणार आहे. आणि तुमचं जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कधीपासून होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. काय काय मित्रांनो प्रोसेस असणार आहे, काहून एवढा जे मित्रांनो टाइम येत आहे एसएससी जीडी भरतीची आन्सर की यासाठी, आणि पहा मित्रांनो तुम्हाला किती मार्क पाहिजे जेणेकरून तुमचं जे मित्रांनो सिलेक्शन होणार आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो एवढे मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड चालू करायला पाहिजे आन्सर की जी वाट न पाहता. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे. तुमचं ग्राउंड वगैरे कधी असणार आहे, त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीमध्ये तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागणार आहे, एससी कॅटेगरीसाठी किती, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीसाठी किती मार्क घ्यावे लागणार आहे, ओबीसी कॅटेगरीसाठी किती मार्क घ्यावे लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी किती मार्क घ्यावे लागणार आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी किती मार्क घ्यावे लागणार आहे. तर सिलेक्शन होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला किती मार्क या ठिकाणी लागणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. त्याचबरोबर 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो एसएससी जीडी भरतीची जी परीक्षा आहे मित्रांनो हे 7 मार्चला कंप्लीट झाली आहे. तिथून 14 मार्चला मित्रांनो या ठिकाणी एसएससी जीडी भरतीची आन्सर की यायला पाहिजे होती पण एवढी लेट झाली आहे. ठीक आहे, तर पहा तुमची जी एसएससी जीडीची जी आन्सर की मित्रांनो हे थोडीशी यावर्षी लेट सुद्धा होऊ शकते. म्हणजे इथून जे मित्रांनो 4-5 दिवस सुद्धा लागू शकते. तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो टेन्शन वगैरे काय घ्यायचं नाही. ठीक आहे, तर लवकरच एसएससी जीडी भरतीची जी आन्सर की येणार आहे. तर एसएससी जीडीचं जे मित्रांनो हे यावर्षीचं षडयंत्र आहे एक लक्षात ठेवा. तर मागच्या वेळेस काय झालं मित्रांनो दिल्ली पोलीसचं जे मित्रांनो दिल्ली पोलीसला सुद्धा अशीच त्यांनी जे मित्रांनो प्रक्रिया केली होती. तर यामध्ये काय झालं होतं की दिल्ली पोलीसमध्ये मुलांचा डायरेक्ट त्यांनी ग्राउंड घेतलं होतं. ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा 50-60 मार्क होते त्यांचं सुद्धा मित्रांनो दिल्ली पोलीसमध्ये सिलेक्शन झालं होतं. तर दिल्ली पोलीसचं सुद्धा मित्रांनो सेम अशीच कंडिशन होती या ठिकाणी, कारण की ते जे मित्रांनो यांचं जे षडयंत्र आहे एसएससी जीडीवाल्यांचं तर हे लवकर आन्सर की कोणी दाखवून आले, कारण की यांनी जर लवकर आन्सर की दाखवली तर बरेच विद्यार्थी हे या ठिकाणी फिजिकलला सुरुवात करणार आहे. ठीक आहे, आणि जर विद्यार्थ्यांनी फिजिकलला या ठिकाणी सुरुवात केली तर सर्वांनाच या ठिकाणी हायेस्ट मार्क भेटणार आहे आणि कट ऑफ सुद्धा असा एवढा वाढणार आहे. तर त्यामुळेच मित्रांनो हे आन्सर की लवकर जे या ठिकाणी रिलीज करत नाही. ठीक आहे, हे त्यांचं जे मित्रांनो हे षडयंत्र आपण जे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे मित्रांनो फिजिकल लवकरच घेणार आहे एक लक्षात ठेवा. इथून जवळपास 15 ते 20 दिवसानं सुद्धा ते फिजिकल घेऊ शकते, एका महिन्याच्या अंतर सुद्धा ते फिजिकल घेऊ शकते. ठीक आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा माहीत आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्राउंड नाही. जवळपास 80% असे विद्यार्थी आहेत त्यांचं जे अजूनही ग्राउंड नाही. यामध्ये जे यावर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये असे बरेच विद्यार्थी असेल जे 10 ते 20% मुलं आहेत ज्यांनी जे फिजिकल इथून 1-2 वर्ष अगोदरपासून त्यांचं फिजिकल चालू आहे. आणि बरेच असे 80% असे विद्यार्थी आहेत त्यांनी अजूनही फिजिकल चालू केलं नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी कंडिशन होणार आहे एक लक्षात ठेवा. कारण की ज्यांनी सुद्धा फिजिकल चालू केलं नसेल तर एका महिन्यामध्ये मित्रांनो कोणाचाच 5 किलोमीटर बनत नाही. तुम्हाला जरी वाटत असेल की 5 किलोमीटर रनिंग आपण 24 मिनिटामध्ये आरामशी मारतो, पण कसं मारताना जे मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की किती त्या ठिकाणी प्रॅक्टिस असली पाहिजे. ठीक आहे, तर 5 किलोमीटर रनिंग मारणं सुद्धा मित्रांनो हे याला सुद्धा मित्रांनो जास्त मेहनत पाहिजे, रनिंग वगैरे पाहिजे एक लक्षात ठेवा. तर फिजिकल जे मित्रांनो तुम्ही चालू ठेवा. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. तर हे जे मित्रांनो दिल्ली पोलीस सारखंच होणार आहे की दिल्ली पोलीसमध्ये सुद्धा असं झालं होतं की डायरेक्टच मित्रांनो त्यांनी आन्सर की टाकली होती आणि आन्सर की रिलीज केल्यानंतर लगेच मित्रांनो मुलांचे त्या ठिकाणी ग्राउंड घेतले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना जवळपास त्या ठिकाणी 80% विद्यार्थ्यांना
फिजिकलमध्ये त्या ठिकाणी कमी मार्क पडले होते, तर त्यामुळे कटऑफसुद्धा कमी लागला होता दिल्ली पोलीसचा. त्याचबरोबर SSC GDमध्ये सुद्धा यावर्षी असंच होणार आहे. हे आन्सर की जे आहे मित्रांनो हे थोडी लेट जे आहे या ठिकाणी रिलीज करणार आहे आणि लगेच मित्रांनो फिजिकलला या ठिकाणी सुरुवात ते करणार आहे, जेणेकरून फिजिकलमध्ये यामध्ये जवळपास 70% मुलं जे आहे या ठिकाणी फेल होणार आहे. ठीक आहे, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे आहे ग्राउंड अजूनही नाही, एक लक्षात ठेवा. तर ग्राउंड चालू ठेवा. तर लवकरच मित्रांनो SSC GDची जे आहे मित्रांनो या आन्सर की येणार आहे. तर आता तुम्हाला किती मार्क्स असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला फिजिकल भेटणार आहे, जेणेकरून तुमचं जे आहे मित्रांनो सिलेक्शन होणार आहे. तर पहा, तुम्ही जर मित्रांनो ST कॅटेगरीचे मुलं असाल तर ST कॅटेगरीच्या मुलांसाठी जे आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जवळपास 90 जरी मार्क असेल, 80 ते 90 जरी मार्क असेल, तर तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा. तुम्हाला जर ॲक्युरेट माहीत आहे, तुम्ही जर जो पेपर सोडवला तुम्हाला ॲक्युरेट माहीत आहे की आपल्याला या ठिकाणी 90 मार्क पडले, तर फिजिकल जे आहे मित्रांनो फिजिकलची तुम्ही तयारी या ठिकाणी चालू करा. ठीक आहे, जर तुम्हाला ॲक्युरेट वाटत असेल तर त्यानंतर SC कॅटेगरी आहे. तर SC कॅटेगरीचा जो कटऑफ लागणार आहे, फायनल कटऑफ मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे फायनल सिलेक्शन घेण्यासाठी. ठीक आहे, तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 90 जरी मार्क असेल तर तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. ठीक आहे, महिला उमेदवार जर SC कॅटेगरीच्या असेल तर 80 मार्क जरी असेल तरी मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा. ST कॅटेगरीच्या महिला उमेदवार जरी असेल, 80 मार्क जरी असेल तरी फिजिकलची तयारी चालू ठेवा. त्यानंतर OBC कॅटेगरीचे तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला जर या ठिकाणी 100 मार्क असेल पुरुष उमेदवारांना, तर तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. आणि महिला उमेदवार जर OBC कॅटेगरीच्या असाल, तुम्हाला जर या ठिकाणी 90 जरी मार्क असेल तरी तुम्ही या ठिकाणी फिजिकल चालू ठेवा. एवढाच कटऑफ या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर जे आहे मित्रांनो तुम्ही जर ओपन कॅटेगरीची मुलं असाल तर ओपन कॅटेगरीच्या मुलांना 100+ जरी मार्क असेल, 105+ जरी मार्क असेल तरी तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. महिला उमेदवारांना या ठिकाणी 100पर्यंत जरी मार्क असेल तर तरी तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. तुम्ही जर EWS कॅटेगरीचे असाल तरी तुम्हाला 90 मार्क जरी असाल तरी तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा. महिला उमेदवार जर EWS कॅटेगरीचे असाल तर 80 जरी मार्क असेल तरी तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. ठीक आहे, तर यावर्षी कटऑफ कमी करून लागणार आहे. मी तुम्हाला याचं एक कारण सांगतो. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा पेपर सोपा आता थोडं, तर कटऑफसुद्धा जास्त जाणार आहे. तर कटऑफ मित्रांनो या ठिकाणी कमीच जाणार आहे, कारण की यावेळेस काय होणार आहे की हे आन्सर की जे आहे या ठिकाणी रिलीज करणार आहे. आन्सर की रिलीज केल्यानंतर लगेच मित्रांनो तुमची या ठिकाणी फिजिकल होणार आहे. ठीक आहे, तर आन्सर की कधी येईल मित्रांनो हे आपल्याला काही सांगता येत नाही, हे त्यांच्यावर आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनवाल्यावर. आणि ते फिजिकल कधी घेणार आहे हे सुद्धा मित्रांनो त्यांच्यावरच आहे. ठीक आहे, तर यांनी जर मित्रांनो असं केलं लगेच मित्रांनो आन्सर की या ठिकाणी रिलीज केले आणि आन्सर की रिलीज झाल्यानंतर लगेच यांनी मित्रांनो फिजिकल जर स्टार्ट केले 15 दिवसाच्या अंतरानंतर म्हणा, तर पहा मित्रांनो या ठिकाणी जास्त मुले या ठिकाणी फेल होणार आहे, जास्त मुलांना या ठिकाणी कमी मार्क पडणार आहे. फिजिकलमध्ये जास्त मुले या ठिकाणी जवळपास 70 ते 80% मुलं बाहेर होणार आहे. ठीक आहे, तर यामुळेच मित्रांनो कटऑफ तुमचा यावर्षी कमी जाणार आहे. तर ज्यांना सुद्धा 100 मार्क तरी येत असेल तरी मित्रांनो तुम्ही तयारी चालू ठेवा. ठीक आहे, ज्यांना सुद्धा माहीत असेल की आपण पेपर कशा प्रकारे सोडवला, ज्यांना सुद्धा कॉन्फिडन्स असेल की मी 100पर्यंत पेपर सोडवला, तर तयारी चालू ठेवा, फिजिकलची तयारी चालू ठेवा. हे फिजिकल कधी घेणार आहे हे काय मित्रांनो सांगता येत नाही. ठीक आहे, तर दिल्ली पोलीसमध्ये सुद्धा अशीच मित्रांनो कंडिशन त्या ठिकाणी निर्माण झाली होती. ठीक आहे, तर लगेच त्यांची आन्सर की त्या ठिकाणी आली होती. आन्सर की आल्यानंतर लगेच त्या ठिकाणी त्यांचं फिजिकल घेतलं होतं, तर 70% 80% मुलं त्या ठिकाणी फिजिकलमध्ये त्या ठिकाणी कटले होते आणि जवळपास कटऑफसुद्धा कमी लागला. 50-60पर्यंत त्या ठिकाणी कटऑफ लागला होता. 50-60वाल्या मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं. तर अशा प्रकारेच मित्रांनो या ठिकाणी SSC GDची यावर्षी प्रोसेस असणार आहे. तर यासारखीची वाट न बघता मित्रांनो तुमची फिजिकलची जी तयारी या ठिकाणी तुम्ही सुरू करून द्या. SSC GD भरतीची आन्सर की कधीसुद्धा येऊ शकते आणि फिजिकलसुद्धा मित्रांनो कधीही चालू होऊ शकते. तर रनिंगसुद्धा चालू ठेवा आतापासून 5 किलोमीटर रनिंग. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.